छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरी गडावर संपन्न होतोय। या निमित्तानं रात्रीपासूनच शिवभक्त शिवज्योत घेऊन शिवनेरीवर दाखल होत आहेत। मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होणार असून विद्युत रोषणाईसह विविध फुलमाळांनी सजावट करत दीपोत्सवानं शिवनेरी झळाळून निघालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवज्योत आणण्याकरता राज्यभरातून शिवभक्त हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर दाखल झाले होते। शिवरायांच्या समाधीस्थळी प्रज्वलित केलेली शिवज्योत घेऊन शिवभक्त आपल्या गावी निघाल्याचं चित्र बघायला मिळालं। यावेळी ठिकठिकाणी एकच उत्साह दिसून आला। नागपुरामध्ये तिथीनुसार श्री शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातोय। शहरातल्या महाराजांच्या पुतळ्यावर अभिषेक, पूजन आणि माल्यार्पण, आरती, शिवस्तुती झाल्यानंतर शिवाज्ञ ढोलताशा पथकानं वादन केलं। मुंबईत उबाठा शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली। राज्यात तापमानाचा पारा सतत वाढतोच आहे, त्यामुळे राज्यातील प्रमुख 32 मोठ्या धरणांमध्ये गेल्या 15 दिवसात 7% घट झाली आहे। 32 धरणांमध्ये क्षमतेच्या 58% जलसाठा शिल्लक आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अनेक गावात जलजीवन मिशन योजनेच्या नळपाणी पुरवठा कामाकरता रस्ते खोदण्यात आले। हे रस्ते पूर्ववत न करण्यात आल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला। मसूरचा पूर्व भाग आणि पंचक्रोशीसाठी वरदान ठरलेल्या हणबरवाडी धनगरवाडी योजनेच्या पहिल्या टप्प्याचं जलपूजन करण्यात आलं। आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते यावेळी जलपूजन केलं गेलं। यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। बदलापूर पूर्वेच्या गांधी चौक परिसरामध्ये असलेल्या जलकुंभची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे एखादी व्यक्ती किंवा कामगार या ठिकाणी गेला तर पायऱ्यांचा स्लॅब कोसळून दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। इंद्रायणी नदीच्या संवर्धनाकरता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा 577 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलाय, तर पिंपरी चिंचवड पालिकेचा 526 कोटींचा पुनरुज्जीवन प्रकल्प राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या विचाराधीन असल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे इथं ग्रामस्थांना जखमी करून धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात यश आलं। माकडानं हल्ला करून 11 जणांना जखमी केलं। पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत सांगली मिरज कोप्पाड शहर महानगरपालिकेला 50 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्यात। यासाठी मिरज इथं चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून हा अतिशय चांगला प्रकल्प इथं सुरू आहे, त्यामुळे शहराचं प्रदूषण कमी होण्यास उपयोगच होईल असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी बंदरामध्ये मच्छी सुकवण्याकरता कोणतीच सुविधा नसल्याने मच्छीमारांना नाईलाजानं खडकावर मासे सुकवावे लागतात। यासाठी नवीन ओटे बांधून द्यावेत अशी मागणी मच्छीमार बांधवांनी केली आहे। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील महावितरणचा कर्मचारी विद्युत प्रवाह सुरू करण्याचं काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्यानं कर्मचाऱ्याला शॉक लागला असून तो गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नागपूर जिल्हा परिषदेतील जनसुविधा, नागरी सुविधा आणि दलित वस्ती विकासासाठी डीपीसी आणि समाज कल्याण विभागाकडून मिळणारा 90 कोटींचा निधी अडकला आहे। हा निधी मिळाला तर यासाठी प्रशासकीय मंजुरी आणि निविदा प्रक्रिया राबवून तो 31 मार्चपर्यंत खर्च करणं शक्य नाही, त्यामुळे हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे। नाथ षष्ठी सोहळ्याकरता 1000 बस तैनात केल्या जाणार आहेत। राज्यभरातील आगारातल्या या बसमधून यात्रा काळामध्ये किमान 3 लाख वारकरी प्रवास करतील असं नियोजन करण्यात आलेलं आहे। 20, 21 आणि 22 मार्च दरम्यान 426वा नाथ षष्ठी सोहळा साजरा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी टँकर चालकांनी दरवाढ केलेली आहे। उन्हाळा सुरू होताच संभाजीनगर शहर परिसरातील बोर आणि विहिरींनी तळ गाठलाय, त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 2000 लिटरसाठी 400 रुपये तर 5000 लिटरच्या टँकरसाठी 700 रुपये दर आकारला जातो। गेल्या 24 तासात विदर्भात उष्णतेची लाट होती। चंद्रपुरात सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर वर्धा इथे 41 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे। उपराजधानीमध्ये 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे।
प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग तयार झाल्यानं संपूर्ण देशात पावसाळी वातावरण आहे। राज्यात 19 ते 22 मार्च दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे। मात्र विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। तापमानात झालेल्या चढउतारांमुळे उकाडा वाढताच आहे। मुंबईत सर्दी खोकल्याचा त्रास चांगलाच बळावलाय। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक जण खोकल्याच्या त्रासानं त्रस्त झाले। उन्हाचा कडाका वाढल्यानंतर भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे। किलोमागे भाज्यांचा दर 80 ते 120 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय। लिंबू, काकडी, गवार याच्या दरातही वाढ झाली आहे। हरभऱ्याची आवक दिवसेंदिवस वाढत चालली आहे। सिल्लोडच्या बाजारात हरभऱ्याची 3 क्विंटल आवक झाली आहे। सिल्लोडमध्ये हरभऱ्याला सरासरी 5,200 रुपये दर मिळाला आहे, तर पुणे बाजारात हरभऱ्याला सर्वसाधारण 7,750 रुपये इतका दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 45,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। यात पुणे बाजारात लोकल कांद्याची 15,000 क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याची 11,000 क्विंटलची आवक झाली आहे। कांद्याला कमीत कमी 1,100 रुपयांपासून ते 1,800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 254 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे। गव्हाला 2,625 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। सोयाबीनची मागणी घटल्यानं सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे। सोयाबीनचा हमीभाव 4,892 रुपये असताना सोयाबीनला केवळ 3,626 रुपये इतका दर मिळतोय। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। देशातील साखरेचं उत्पादन गरजेपेक्षा कमी होणार असल्यानं साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे। देशाला वर्षाला 280 लाख टन साखर लागते, मात्र यंदा 259 लाख टन साखरेचं उत्पादन होईल असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघानं रविवारी वर्तवला आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं भरणारा कुंभमेळा हा साधारणतः 13 महिने कालावधीचा असतो, मात्र यंदा तब्बल 71 वर्षांनी अभूतपूर्व योग येणार आहे। गुरुग्रहानं सिंह राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर तो 2 वेळा वक्री होणार आहे आणि त्यानंतर तो नियमित भ्रमण करून पुढील राशीत 24 जुलै 2028ला प्रवेश करणार आहे। त्यामुळे यंदाचा कुंभमेळा तब्बल 28 महिने चालणार आहे। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेश शुल्क 94 वरून 103 रुपये करण्यात आलं, तर इतर तिकिटांच्या दरातही 10% वाढ करण्यात आली। उन्हाळी सुटीच्या तोंडावर ही मोठी दरवाढ केली आहे। परिणामी नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे। शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसार शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्याकरता ही केवायसीसाठी राज्य सरकारनं 31 मार्चची मुदत दिली आहे। त्यानंतर केवायसी न करणाऱ्यांची नावं रेशन कार्डवरून वगळण्यात येतील। मुंबई महापालिकेनं घरोघरी शौचालय उभारण्यासाठी वैयक्तिक 11,000 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी घरगुती शौचालयासाठी केंद्र शासनानं 4,000 आणि राज्य शासनाचे 1,000 रुपयांबरोबरच महापालिकेकडून 2,000 रुपयांचं अनुदान देण्यात येत होतं। आता ही रक्कम वाढवल्यानं लाभार्थ्याला एकूण 16,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा अशी मोहीम विहिप आणि बजरंग दलानं हाती घेतली आहे। सरकारनं औरंगजेबाची कबर काढून टाकावी अशी मागणी करत राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। त्यामुळे औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित करण्याच्या हेतूनं ॲग्रिस्टॅक योजना राज्यभर लागू करण्यात आली आहे। या अंतर्गत राज्यात आतापर्यंत 78 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचं फार्मर आयडी तयार करण्यात आलं। यामध्ये नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यानं आघाडी घेतलेली आहे। पालिकेनं करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडच्या देखभालीचा खर्च करोडो रुपयांच्या घरात आहे। येणाऱ्या 5 वर्षांमध्ये या रस्त्याच्या देखभालीवर सुमारे 85 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे। मुंबईतील नालेसफाई हा दरवर्षीचा कळीचा प्रश्न आहे। नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये यासाठी पालिका दरवर्षी प्रयत्न करते, मात्र आता पालिकेने नवी शक्कल लढवली आहे। सगळ्या नाल्यांवर जाळ्यांचं संरक्षण बसवण्यात येणार आहे। त्यामुळे कचरा न जाण्यासह पावसाळ्यातील दुर्घटनाही टाळण्यास मदत होणार आहे। पुणे महापालिकेची उद्यानं आता रात्री 9 पर्यंत खुली राहणार आहेत। उन्हाची तीव्रता वाढत असून शालेय सुट्ट्या सुरू झाल्यानं पुणे महापालिकेनं सार्वजनिक उद्यानांची वेळ 1 तास वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचं उद्घाटन जून महिन्यामध्ये होईल असं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी जाहीर केलं। विमानतळाला भेट देऊन त्यांनी सुरू केलेल्या कामांची पाहणी केली, तर या विमानतळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे। पनवेल आणि कर्जत यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर असून त्यात एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात यंत्रणांना यश मिळाले। या मार्गावर मोहपे स्टेशनवरून पहिला एंड अनलोडिंग रेक चालवण्यात आला।
मध्य रेल्वे मार्गावरील प्रवास गतिमान होणार आहे। बदलापूर ते कर्जत मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेच्या प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे। 32,460 किलोमीटर लांबीच्या ब्राउनफील्ड रेल्वे प्रकल्पाला सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे। मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विरार डहाणू चौपदरीकरणाचं काम 35% पूर्ण झालं आहे, तर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं MRVCचं लक्ष्य आहे, अशी माहिती रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे। नव्या मार्गिकेमुळे लोकल रेल्वेच्या 200हून अधिक फेऱ्या वाढणार आहेत। पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांचं प्रमाण वाढलंय। अशा प्रवाशांना हेरून दंडात्मक कारवाई करण्यात टीसीनी विक्रमी कामगिरी केली आहे। गेल्या वर्षभरातील तिकीट तपासणीच्या मोहिमांमध्ये टीसीनी 12,290 प्रवाशांना पकडलं। त्यांच्याकडून 54 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मुंबईत एसटी कंत्राटदार कंपनीने दिलेल्या मुदतीत 5,150 गाड्या न पुरवल्यानं महामंडळानं कंपनीला पत्र पाठवलं आहे। मेच्या 22 तारखेपर्यंत 1,287 बस न पुरवल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशाराच परिवहन विभागाचे मुख्य सचिव संजय सेठी यांनी या पत्राद्वारे कंपनीला दिला। केईएम रुग्णालयामध्ये आता अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही, कारण भविष्यात रुग्णालयामध्ये हेलिकॉप्टरमधून अवयव आणता येणार आहेत। त्यासाठी प्रस्तावित 45 मजली आयुष्यमान शताब्दी टॉवरवर हेलिपॅड उभारण्यात येणार आहे। राज्यातील 18 जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्राचं सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे। सध्या 8 जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सौर ऊर्जीकरण पूर्णत्वास आलंय, तर 10 जिल्ह्यांमध्ये सौर ऊर्जीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत। राज्यातील औषध विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे त्याचं कामकाज अडचणीत आलं आहे। मंजूर पदांपैकी तब्बल 75% पदं रिक्त आहेत। राज्यात 200 औषध निरीक्षकांची पदं मंजूर असून त्यापैकी केवळ 48 पदांवर अधिकारी कार्यरत आहेत। तसंच बनावट औषधांचा तपासणी अहवाल येण्यास विलंब लागत असल्यामुळे त्याचा परिणाम रुग्णांवर होत आहे। भारतात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल। नवीन इमिग्रेशन विधेयकामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी इमारतीचं बांधकाम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर आहे। अनेक प्रकल्पांमध्ये नियम धाब्यावर बसवले जातात। परिणामी अनेक दुर्घटनांमध्ये कामगारांना आपला जीव गमवावा लागतो। निवृत्तीनंतर 3 महिन्यांमध्ये सरकारी निवासस्थान न सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। या आदेशाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला खुलासा करण्यास सांगितलं आहे। लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला भरपाई नाकारणाऱ्या मध्य रेल्वेला उच्च न्यायालयानं झटका दिलाय। न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी मृत तरुणाच्या आईचा दावा मान्य करत 8 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली। रेल्वेनं भरपाई द्यावी असे आदेश न्यायालयानं दिले आहेत। लोकसंख्येच्या तुलनेमध्ये दरवर्षी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ होणं अपेक्षित असताना गेल्या 6 वर्षातील राज्यातील शाळांमध्ये तब्बल 18,55,723 विद्यार्थी संख्या घटल्याचं वास्तव समोर आलंय। विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये ही घट 7.99% असल्याचा निष्कर्ष समर्थन या संस्थेनं मांडला आहे। शालेय शिक्षण विभागाकडून 11वी-12वीतील मुलींना मोफत शिक्षण देण्याकरता प्रोत्साहन योजना राबवली जाते, पण गेल्या 3 वर्षात या योजनेतील मुलींच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नसल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आलेली आहे। कोकण किनारपट्टीतील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांची सागरी किनारपट्टी जैवविविधतेच्या दृष्टीनं समृद्ध आणि सुरक्षित झाली आहे। ऑलिव्ह रिडले कासवांच्या गेल्या 22 वर्षातील 250 पिलांवरून विक्रमी 4 लाख पिलांचं प्रत्युत्पादन झालेलं आहे। भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी INS गुलदार ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे। INS गुलदार ही युद्धनौका निवृत्तीनंतर भारतीय नौदलानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केली। सांगलीच्या कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं। या शर्यतीमध्ये वाघोलीच्या शंभू आणि संभाजीनगर इथल्या चिमण्या जोडीनं बाजी मारली।